in trigonometric function. Today discuss the sine rule, cosine rules and projection in triangle. आता आपण लास्ट टाइम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पोलर कोऑर्डिनेट्स पाहिले होते. तसंच रूल्स आता आपण साइन रूलचा पाहणार आहे. Here in triangle ABC prove that A divided by sin A, B divided by sin B, C divided by sin C is equal to 2R. R is the circumradius of triangle ABC. Here draw the any regular shape of triangle. Angle A, B, C. Here length of BC is equal to A, length of AB is equal to C, and length of AC is equal to B. Consider length of BC is A, length of AB is C, and length of AC is B. Here the consider the form. And angle A is angle A, angle B is the angle B, angle C is the angle C. Construct. Here draw AD perpendicular to the BC. D point. AD perpendicular to the BC is a simple construction. AD perpendicular to BC. Find the area of triangle ABC. What is the formula of area of triangle? You are studying 10th standard or 9th standard. Area of triangle is equal to 1/2 base into height. Simple formula. Here base is BC and height is AD, means 1/2 BC into AD. I again rewrite. This is the equation number first, but BC value is 8. I don't understand the value of AD. AD, find out the right angle triangle for triangle ADC. Sorry, ADB is right angle triangle. Therefore, sin B for this angle, sin B is equal to AD divided by AB. AD divided by AB is therefore AD is equal to AB sin capital B. Equation number 2. Equation number 2 put in equation number first. Area of triangle ABC is equal to 1/2 BC into AB into sin. Simple. Equation number 2 put in equation number first. Here 1/2 value of BC is equal to A, value of AB means length of AB is equal to C into sin B. Here therefore shift it here to 2 area of triangle ABC is equal to AC sin B. काही नाही, आपण एक सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करतो. एरिया ऑफ ट्रायंगलच्या, एरिया ऑफ कोणताही ट्रायंगल असेल त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 बेस इनटू हाईट. हाईट ही नेहमी बेसला परपेंडिक्युलर असते, म्हणून आपण जो बेस कन्सिडर केलाय त्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, एडी परपेंडिक्युलर टू द बीसी, आणि ते सिम्प्लिफाय केली. एडी ही आपली ड्रॉ केलेली लाईन आहे, त्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला व्हॅल्यू ट्रायंगलच्या तीन बाजूंची माहिती ए बी अँड सी.
हे देताना जो अँगल असेल त्याच्या समोरच्या लेंथला त्याचा स्मॉल अल्फाबेट द्यायचा. म्हणजे इथे बी आहे त्याच्या समोरची बाजू त्याला त्याचा समोरचा स्मॉल अल्फाबेट, इथे सी आहे त्याच्या समोर ही बाजू त्याला असते त्याचा स्मॉल अल्फाबेट स्मॉल सी. हे आपला एक फॉर्म्युला झालेला म्हणतो फ्रॉम 3. आता सेम कन्स्ट्रक्शन जर मी बेस एसी कन्सिडर करतो, हे फक्त आपण समजून घेण्यासाठी लिहितोय. हियर E BE perpendicular to the AC, BE perpendicular to the AC. तर माझा काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1 हा बेस काय झाला AC म्हणजे B into हाईट. आता हाईट काय होणार BE, बरोबर आहे की नाही, म्हणजे माझी झाली हाईट. आता मी सेकंड रिलेशन मला BE फाइंड आउट करायचं आहे. माझ्याकडे BE नाही, इथे ट्रायंगल आहे. मग B साठी मी काय घेतो, हा कर्व झाला आणि C ची अपोजिट साइड झाली म्हणजे BE is equal to A sin C. म्हणजे इथे मला दुसरं काय होतं, सिमिलर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1 हाफ तसाच. मी बेस घेतला काय AC म्हणजे बेस झाला B. AE ची व्हॅल्यू काय आली A into sin C, A into sin C. मी ज्या कलर्स मध्ये घेतलं तर तो कलर्स इथे दाखवला म्हणजे आपलं ते आलं. म्हणजे हा जर रिलेशनशिप केला टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to BA च्या ऐवजी मी AB लिहितो, AB sin C. सिंपल आला, याला म्हणतो इक्वेशन नंबर 4. सिमिलर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अगेन थर्ड. आता इथे मी सिलेक्ट करताना इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. आता मी काय केली, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ फॉर CF into AB line means again formula 1 half base into height. आता इथला बेस काय झाला माझा AB आणि हाईट काय झाली CF and CF is related to the angle A म्हणजे CF is equal to B sin A means here 1 half base C and height CF ची व्हॅल्यू काय आली तर मी B sin A into B sin A म्हणजे तुमचं रिलेशन काय आलं, टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to BC sin A. अशी आपले तीन फॉर्म्युले आले सेम बेसिक कन्सेप्ट नुसार. 2 into एरिया ऑफ ट्रायंगल ABC ACB. इथे पाहून तुमच्या लक्षात येईल ह्या दोन साइड AC आणि हा तिसरा अँगल जो अल्फाबेट्स इथे नाही त्याचा अँगल असतो. इथे AB आहे अल्फाबेट कोणता नाही C, तो अँगल असतो. इथे BC आहे कोणता अल्फाबेट नाही A, इथे काय आला अँगल B. या 3 4 आणि हे 5 हे सगळेच्या सगळे कसे आहेत, LHS is same, मतलब therefore RH is also same. Means here BC sin A is equal to AC sin B is equal to AB sin C. LHS सेम मग RHS सुद्धा काय आला सेम is equal to area of triangle
2 into area of triangle ABC. All three equations divided by A into B into C means BC sin A divided by ABC, AC sin B divided by ABC, and AB sin A divided by ABC. Here BC cancel, here AC cancel, here AB cancel. Therefore, sin A divided by A is equal to sin B divided by B is equal to sin C divided by C is equal to the constant. आपल्याला प्रूव करायचं A divided by sin A, B divided by sin B, C divided by sin. रेसिप्रोकल करा. A divided by sin A is equal to B divided by sin B is equal to C divided by sin C is equal to constant or is equal to 2R means 2 area of ABC divided by ABC. आता area of triangle काय येतं 1 half A divided B into C, A into B, G काय असेल ती जर कॅन्सल केली तर आपल्याला तर आता फक्त 2R. R is the circum radius of triangle ABC. म्हणजे त्या ट्रायंगलच्या तिन्ही पॉइंट मधून गेलेल्या सर्कलची रेडियस. आता आपण नेक्स्ट प्रूव्ह करून दाखवणार आहे. A divided by sin A is equal to B divided by sin B is equal to C divided by sin C is equal to 2R. ही थेरम समजले. सिंपल फॉर्म्युला आपण प्रूफ केलाय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1 half base into height. तिन्ही अँगलचं आपल्याला बेस आणि हाईटचं रिलेशन घेऊन तो रेशिओ काय करायचा आहे फाइंड करायचा. नेक्स्ट प्रूव्ह द A divided by sin A is equal to B divided by sin B is equal to C divided by sin C is equal to 2R. R is the circumradius of triangle ABC. इथे draw the triangle ABC at circle. In circle passing through the 3 points A, B and C. And again construct PC perpendicular to the AC. सिंपल आहे. आपण PC लाइन ही perpendicular to the AC कंस्ट्रक्ट केला आहे. जॉइंट AP आणि A आणि P काय केले आपण जॉइंट केले. O is the center and R is the radius of circle. This total distance length of AP is equal to 2R. म्हणजे तुमची AP ची लेंथ काय झालेली आहे 2R आणि आपल्याला काय करायचं प्रूव्ह करून दाखवायचं. द सिंपल मेथड हियर मेजर ट्रायंगल ABC is equal to मेजर ट्रायंगल APC. The cover the same arm A to C. angle ABC आणि angle APC या दोघांनी कव्हर केलेला कर्व काय सारखा आहे. म्हणजे तो अँगल काय असतो सारखा असतो. तुम्ही 10th स्टँडर्ड्स मध्ये शिकलेले आहे. बट therefore triangle ACP is right angle triangle. ACP is काय right angle triangle. Therefore angle APC बरोबर आहे. angle APC मी घेतो sin P
sin p काय येणार आहे b डिवाइडेड ac डिवाइडेड बाय ap is therefore b divided by 2r सिंपल काय येतोय sin p is equal to b divided by 2r. Therefore 2r is equal to b divided by sin p, and for this condition sin p is equal to sin b. जर अँगल सेम असतील तर त्याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रेशो सुद्धा काय येणार आहे सेम येणार आहे. इथे मी पुट करतो 2r is equal to b divided by sin b. Similarly जसं b साठी sin b आला, आता मी b च्या ऐवजी जर बिंदू लाईन ड्रॉ केली तर हा कोणासाठी येणार आहे त्याच्यासाठी येणार आहे. म्हणजे आपण इकडे जर लाईन ड्रॉ केली तर हा माझा अँगल इथे तयार होणार आहे. म्हणजे त्याच्या समोर काय येतोय c येतोय, म्हणजे ते c साठी झालं. सिमिलरली 2r स्मॉल c डिवाइडेड बाय sin c. जर मला a घ्यायचा असेल तर a साठी काय होतोय a c. मी तर पॉइंट घेतो म्हणजे ह्यानी कव्हर केलेलं काय होणार सेम येणार. डिवाइडेड बाय इज इक्वल टू 2r स्मॉल a डिवाइडेड बाय sin a. आणि जर तिन्ही एकत्र केले तर a डिवाइडेड बाय sin b इज इक्वल टू b डिवाइडेड बाय sin b इज इक्वल टू c डिवाइडेड बाय sin c इज इक्वल टू 2r. सिंपल. आपल्याला फक्त काय दाखवायचं आहे की हे दोन हा आणि हा अँगल कसा आहे सारखा आहे. कशामुळे तर त्यांनी कव्हर केलेला कर्व हा सारखा आहे म्हणून तो अँगल सारखा येतो. हा ACP हा राइट अँगल ट्रायंगल आहे. त्यानुसार तुम्हाला डेरिव्हेशन sin p इज इक्वल टू AC डिवाइडेड बाय AP. AC म्हणजे B आहे आणि AP म्हणजे काय 2R आहे. म्हणजे 2R इज इक्वल टू B डिवाइडेड बाय sin p. ह्या कंडिशन नुसार जर अँगल सेम असतो त्यांचा sin cos चा रेशो सुद्धा कसा येतो सेम आहे. sin p इज इक्वल टू sin b. इथे पुट केलं एक मिळालं. सिमिलरली आपण राहिलेले दोन काढणार आहोत. जर समजा तर ते आपण सिमिलरली जर मी इथे अशी लाईन ड्रॉ केली बरोबर आहे आणि हा ट्रायंगल झाला मला 90 चा. मग इथून एवढा हा कव्हर केलेला आहे. हा C साठी सुद्धा येतोय आणि P साठी सुद्धा येतोय बरोबर आहे की नाही. मग ह्या P चा अँगल काय येणार आहे C डिवाइडेड बाय AP आणि हा C आलं की नाही C डिवाइडेड बाय sin C. सिमिलर A डिवाइडेड बाय sin A. असं आपला सिंपल हा साइन होईल. आता सेकंड आपण पाहणार आहोत कोसाइन म्हणजे कॉस शी रिलेटेड असलेला कोसाइन रो. कोसाइन इन ट्रायंगल ABC prove that a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. Second, b square is equal to c square plus a square minus 2ac cos b. And third, c square is equal to a square plus b square minus 2ab cos c. Here, draw the diagram by x and y plane. Here x axis, here y axis. A, consider A is the origin and B is placed along the x axis and C point is at any point in plane x and y axis. Join the 3 points A, B and C. सिंपल डायग्राम इथे आपण xy
ऍक्सिस मध्ये ट्रायंगल ड्रॉ करतोय. ए ला ओरिजिन कन्सिडर केलाय. ओरिजिनचे पॉइंट 0 0 असणार. ए टू बी पॉइंट हा आपण हा एक्स ऍक्सिस वर घेतलाय आणि सी पॉइंट हा एक्स वाय प्लेन मध्ये घेतलाय. हियर length of AB is C, length of AC is B, and length of BC is A. Here consider the length of A to B. हा काय झाला आपला C पॉइंट झाला. A to C याच्या पुढचा हा B लेंथ झाली and B to C is A. अशा आपण सिंपल काय केलं लेंथ ड्रॉ. कोऑर्डिनेट at point A origin 0 0 B. आता B चे कोऑर्डिनेट्स काय असतात? x ऍक्सिसचा डिस्टन्स c आहे आणि y ऍक्सिसचा डिस्टन्स 0 आहे कारण तो x ऍक्सिस वरती आहे. C 0 and coordinates of point C. तर पॉइंट C चे कोऑर्डिनेट्स आता काय असतात? तर पॉइंट C चे कोऑर्डिनेट्स हे आपण पोलर कोऑर्डिनेट्स वरून काढणार आहे. कार्टेशियन आहे आणि माझ्याकडे पोलर म्हणजे तुमचं ओरिजिन पासून गिवन पॉइंटचं डिस्टन्स आहे आणि त्यांनी केलेला इथला अँगल तो आहे. मग जर ऍडजस्टंट साइड म्हणजे x ऍक्सिस असेल तर आपण काय घेतो b cos a आणि y ऍक्सिस असेल तर आपण काय घेणार b sin a. म्हणजे तिथला आपला फॉर्म्युला होता r cos थीटा आणि r sin थीटा. c x ऍक्सिस असेल तर r आता इथला डिस्टन्स काय आपला b मग तो सिंबल वापरला b आणि अँगल काय आहे a. means the coordinates of point C is b cos a and c sin a. असे तुम्हाला तीन कोऑर्डिनेट्स मिळाले. आपल्याला फाइंड आउट करायचे आहे एनी डिस्टन्स a स्क्वेअर असेल b स्क्वेअर असेल किंवा c स्क्वेअर असेल. आपण a स्क्वेअर फाइंड आउट करू म्हणजे हे डिस्टन्स b टू c मतलब डिस्टन्स काय a. using distance formula आपण a स्क्वेअर साठी तुम्ही कोणत्याही पॉइंट साठी घेऊ शकता. आपण b पासून c चा असलेला डिस्टन्स फॉर्म्युलाने काय करू फाइंड आउट करू. युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला bc स्क्वेअर किंवा bc इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ह्याला मी म्हणतो x1 y1 आणि ह्याला म्हणतो x2 and y. मग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे x2 minus x1 म्हणा किंवा x1 minus x2. ही मोठी लेंथ म्हणजे x1 म्हणजे c minus b cos a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 minus y2 0 minus b sin a ब्रॅकेट स्क्वेअर. bc काय स्मॉल a means a स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करो c स्क्वेअर minus 2bc cos a plus b square cos square a plus 0 minus b sin a simple b square sin square a. हा ब्रॅकेट सॉल्व केला हा ब्रॅकेट सॉल्व केला. आता पुढे काय होणार आहे a square cos square a आणि sin square a मधून b square तर सेपरेट काढला तर c square minus 2bc plus b square cos square a plus sin square. Using the trigonometry formula आपल्याला माहिती आहे
cos square theta plus sin square theta is equal to 1. Cos square a plus sin square a is also 1. Remaining a square is equal to c square minus 2bc plus here minus cos a plus b square cos square a plus sin square means therefore a square is equal to c square minus 2bc cos a plus b square. तर आपला cos square a plus sin square a का असतो 1 असतो. Rewrite the formula. A square is equal to b square plus c square. इथे plus minus 2bc cos a. आता आपला प्रूफ a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. इथे cos येतो म्हणून याला आपण cosine रूल म्हणतो. और cos a is equal to b square plus c square minus a square divided by 2bc. हा इक्वेशन कर हे इक्वेशन कर म्हणजे काय आलं b square plus c square minus a square divided by 2bc. Similarly याच्या ऐवजी मी जर b square घेतो म्हणजे मी काय करतोय इथे ओरिजिन चेंज करणार b घेणार इथे a इथे c. आता हे डिस्टन्स काय होईल b होईल. त्याप्रमाणे इथले व्हॅल्यू काय होत जाणार बदलत जाणार आणि अगेन युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला c b किंवा इथला आपला पॉइंट a c स्क्वेअर मग a c स्क्वेअर च्या अनुसार आपलं काय येणार b स्क्वेअर राहतोय काय c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस 2ac कुणाचा आहे b चा आहे. फॉर्म्युला एकदम सिंपल लक्षात ठेवायचा. जो LHS ला असेल स्क्वेअर तर राहिलेले दोघांचे ऍडिशन कर b आणि c राहील मायनस 2 * bc आणि जो LHS ला लेंथ आहे त्याचा अँगल म्हणजे कॅपिटल A स्मॉल a ला स्मॉल b साठी कॅपिटल B आणि थर्ड c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos c. असे सिंपल आपले काय होतात तीन फॉर्म्युले तयार होतात आणि ह्याला आपण म्हणतो कोसाइन रूल. पुन्हा ह्या तिघांचे असे तीन फॉर्म्युले तयार होतात ते आपण इथे लिहू. cos b बरोबर आहे तर राहतोय काय a स्क्वेअर राहिला c स्क्वेअर राहिला जो अँगल आहे तो सबट्रॅक्ट करा डिवाइडेड बाय 2ac cos c राहिला काय a स्क्वेअर b स्क्वेअर जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा डिवाइडेड बाय 2a. असे आपले सिंपल कोसाइनचे काय तयार होतात 3 अधिक 3 म्हणजे एकूण 6 फॉर्म्युले. 3 फॉर्म्युले लेंथशी रिलेटेड आणि 3 फॉर्म्युले अँगलशी रिलेटेड. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट टू डिस्कस द प्रोजेक्शन रूल इन ट्रायंगल ABC. प्रूव दैट small length A is equal to B cos C plus C cos B. B is equal to C cos A plus A cos C. And C is equal to A cos B plus B cos A. आता हे जर हा जो फॉर्म्युला आहे सोडवायचे तीन टाइप्स आहेत. एक तिन्हीच्या तिन्ही इक्विड अँगल घेऊन एक अँगल ऑब्ट्यूज घेऊन एनी वन अँगल इज ऑब्ट्यूज आणि तिसरा एक एनी वन अँगल इज राइट अँगल ट्रायंगल. फर्स्ट आपण और 3 angle is acute means angle A, angle B and angle C is equidiagonal. Draw the simple diagram. इथे जर आपण सिंपल डायग्राम ड्रॉ केली A point B point and C point, capital C. Construct
AD परपेंडिक्युलर टू द BC. म्हणजे इथून मी कन्स्ट्रक्शन करतो D पॉइंट. AD परपेंडिक्युलर टू BC. Length of AB is C. Length of BC is A. And length of AC is B. म्हणजे ही लेंथ आली C, ही लेंथ आली B आणि ही लेंथ आली A. यातला कोणताही एक फॉर्म्युला घ्या. जर मला हा फॉर्म्युला सॉल्व करायचा असेल तर मी त्या लेंथवर परपेंडिक्युलर करणार. जर मला हा फॉर्म्युला सॉल्व करायचा असेल तर मी त्या लेंथवर परपेंडिक्युलर करणार. आणि जर मला हा फॉर्म्युला सॉल्व करायचा असेल तर मी त्या लेंथवर परपेंडिक्युलर करणार. जसं आपण साइन रूलला पाहिलं होतं सेम तसं. मला BC फाइंड आउट करायचं मीन्स therefore BC is equal to BD plus DC. बरोबर. BC काय आहे A. आता मला BD आणि DC फाइंड आउट करायचं. BD म्हणजे हा ट्रायंगल आणि DC म्हणजे हा ट्रायंगल. असे आपल्याकडे काय तयार होतात दोन ट्रायंगल. हियर फर्स्ट ट्रायंगल ABD is right angle triangle. आता ह्याच्यामध्ये कोणता ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे cos आहे. म्हणजे मला BD साठी cosचाच अँगल घ्यावा लागेल. साइनचा घ्यायचा त्याने दुसरा फॉर्म्युला तयार होईल. साइन रूल मध्ये आपण साइन घेतला. मग BD साठी जर मला cos घ्यायचा असेल तर त्याची ही ऍडजसन्स अँगल आहे. therefore cos B is equal to BD divided by AB or BD. AB ची व्हॅल्यू काय C. means therefore BD is equal to C cos B. This is equation first. Equation second. आता DC काढायचं. मी DC ला ट्रायंगल कोणता आहे तो ADC. ट्रायंगल ADC is राइट अँगल ट्रायंगल. म्हणजे अगेन आता हा अँगल झाला. इथे सुद्धा काय cos आहे. म्हणजे मला तिथे काय होणार cos C is equal to DC divided by AC. means DC AC काय आहे B. therefore DC is equal to B cos C. इक्वेशन नंबर 3. तीन इक्वेशन आले फर्स्ट सेकंड एंड थर्ड. सेकंड एंड थर्ड पुट इन इक्वेशन फर्स्ट. BC is equal to equation 2 and 3 put in equation first. BC is equal to काय आपलं स्मॉल a. BD is equal to काय आलं C cos B. आणि DC is equal to काय आलं B cos C. आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्मॅट्स मध्ये आपण फक्त रिराइट करू. मध्ये ऍडिशनचं साइन म्हणजे पोझिशन बदलली तरी काही फरक पडणार C cos हे आपलं काय ट्रू आहे. सिमिलरली आपण बाकीचे दोन्ही सुद्धा काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. फक्त जी लाईन जी लेंथ घ्यायची त्याच्यावरती काय करायचं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. हे झालं फर्स्ट. सेकंड B is obtuse angle. जर समजा B हा obtuse angle असेल means greater than 90. जब आपली याची डायग्राम तयार होणार. हा B अँगल इथे C इथे A च्या समोर A लेंथ, B च्या समोर B लेंथ आणि C च्या समोर C लेंथ. बरोबर आहे. जसा इथे कन्स्ट्रक्ट केले तसंच परपेंडिक्युलर जॉइन AD परपेंडिक्युलर टू द BC लाइन. आता इथे काय होतोय आपल्याला BC काढायचं आहे.
पण तो BC म्हणजेच काय BC मायनस DB, बरोबर की नाही? BC मायनस DB. आता इथे जर BC काढायचं असेल तर माझा हा अँगल येणार आणि DB काढायचं असेल तर मला हा अँगल लागणार आहे, कारण की आपल्याला ऍडजसेंट साइड घ्यायची. हा अँगल B, तर मग हा अँगल काय असेल पाय मायनस B, हे लक्षात ठेवा. हा अँगल माझा B आहे, त्याच्या बाहेरचा काय असतं एक्सटर्नल 180 मायनस इंटरनल अँगल म्हणजे पाय मायनस B. आता फर्स्ट triangle ADC is right angle triangle. Again ADC का झाला right angle triangle. मग cos C is equal to BC divided by AC, means BC divided by B. Therefore BC is equal to B cos C. याचा नंबर देतो पुन्हा 1, हा झाला. आता दुसरा मला फाइंड आउट करायचा आहे DB, त्यासाठी ट्रायंगल घेतो. ट्रायंगल ADB is right angle triangle. आता ADB पण काय आहे राइट अँगल ट्रायंगल. मग काय होणार आहे आता पहा इथे, हा cos pi minus B is equal to DB divided by AB. AB म्हणजेच काय स्मॉल c. आता cos pi minus B म्हणजे कोणता अँगल येतो cos pi minus B. What is the value of cos pi minus B? Then cos pi minus B is equal to minus cos B using of addition formula. Addition formula चा यूज करता आपल्याला रिलेशन भेटेल. cos pi minus B is equal to minus cos B is equal to DB divided by C. Therefore DB is equal to minus C cos of B. चला मग तो इक्वेशन नंबर 3. Equation 2 and 3 put in equation first. BC means a small a. DC B cos C minus DB minus C cos B. A is equal to B cos C. माइनस माइनस प्लस C cos B. हा काय झाला तुमचा, जर एनी वन अँगल इज ऑब्ट्यूज तर त्या मेथडने आपण हे सॉल्व केलं. इज द सिंपल कन्सेप्ट. जसा A चा आलाय तसंच आपल्याला B आणि C या दोघांचं काय करता येईल सॉल्व करता येईल. असे आपल्या सिंपल 3 रूल्स आहेत, साइन रूल्स, कोसाइन रूल्स आणि प्रोजेक्शन रूल. साइन रूलचा एकच रूल आहे, कोसाइनचे 3 + 3 म्हणजे एक साइडच्या स्क्वेअरचा आणि 3 कॉस अँगलचे. प्रोजेक्शनचा पण 3 फॉर्म्युला आहेत A B C म्हणजे डिपेंडिंग बाय द साइड. आता हे जे सॉल्व करायची अजून एक मेथड आहे ती म्हणजे कोसाइन रूल. cos² C + cos² B ह्या मेथडने जरी आपण सॉल्व केलं तरी आपल्याला A B C ची व्हॅल्यू फाइंड आउट करते. कारण की cos C म्हणजेच काय येणार आहे a² + b² - c² डिवाइडेड बाय 2ab. बरोबर आहे. cos B म्हणजेच काय येणार आहे a² + c² - b² डिवाइडेड बाय 2ac. जर त्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर वरती काय राहतो 2a². 2 काय झाला कॅन्सल झाला. पुन्हा a आणि खालचा ac मधला ac काय झाला तुमचा कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं काय फक्त 1a. a is equal to b cos c plus c cos b. असं आपलं काय सिंपल रिलेशन आहे. मग तुम्ही कोसाइन रूलने सुद्धा सॉल्व करू शकता.
किंवा आपल्या ह्या मेथडने सुद्धा आपण प्रोजेक्शन फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो. ओके.